नमस्कार. आज पद्मालयासाठी आम्ही नुकतेच पाळथी गावावरून लगेच निघालेलो आहोत. ही आमची 7वी फेरी आहे आणि या फेरीमध्ये थोडा उशीर झाला कारणाने आम्ही लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. भेटूया पुढे. धन्यवाद. माझ्याबरोबरचे सहकारी थोडे माझ्यापेक्षा थोड्या अंतराने पुढे चालत आहे. चला, मलाही आता त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. साधारणतः 3-3.5 किलोमीटर अंतर चालल्यानंतर या ठिकाणी आपण बाळूमामाच्या दर्शनासाठी आम्ही थांबलो आणि बाळूमामाचं दर्शन एक सुखद अनुभव या ठिकाणी आम्हाला आला. आमच्याबरोबर आमचे सहकारी संजय भाऊ आणि हिम्मत भाऊ यांनी पण या ठिकाणी दर्शनाचा लाभ घेतला आणि आमच्या पुढच्या प्रवासासाठी आम्ही इथून निघणार आहोत. बाळूमामांचं दर्शन झाल्यानंतरच आम्ही त्याच्या थोडं पाऊल पुढे गेल्यानंतर खदानीच्या बाजूला आम्हाला एक सुंदर असं एक मुंजोबाचं आणि महादेवाचं पिंडचं दर्शन या ठिकाणी झालं. या ठिकाणी जुन्या काळामध्ये 7 पायऱ्या होत्या असं या ठिकाणी सांगितलं जातं आणि बरेच लोक या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात. आम्ही देखील थोडी विश्रांती घेत निसर्गाचा खूप असा आनंद लुटत पुढच्या प्रवासासाठी आम्ही आमचे पावलं पुढे गेलो. हे गणराया तेरी माया से सब है पाया. हे गणराया तेरी आम्हाला यानंतर पिंपराड्याचा एक ग्रुप भेटीस आला आणि त्यांच्यासोबत आम्ही थोडा फराळाचा आणि फळांचा आस्वाद घेत पुढे निघालो. तू ही तो सबको देता सहारा, भटके नाव का किनारा हो. तू ही अशा प्रकारे आम्ही सुमारे 20 किलोमीटर अंतर चालून पद्मालयाच्या मेन गेटजवळ ज्या ठिकाणावरून कर्मभूमी पद्मालयाची सुरू होते त्या गेट्सजवळ आलेलो आहोत. एक सुखद अनुभव या ठिकाणी आम्हाला मिळत आहे. मी या गेटसमोर आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण झालेली आहे. सब है पाया. हे गणराया तेरी माया से सब है पाया हो. गजानना कोई नहीं तेरे बिना, गजानना कोई नहीं तेरे बिना. सब तुम्हें सौंप है दिया, सब तुम्हें सौंप है दिया. हे गणराया, हे गणराया, हे गणराया तेरी माया से सब है पाया हो. गणपती बाप्पा मोरया.